गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळे विद्यार्थी जॉईन होत आहे. 1-2 मिनिटात आपण स्टार्ट करूयात. ओके, स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही आज टेलिग्राम चॅनलला आपलं बघितलंच असेल की फ्लुइड मेकॅनिक्सचं पेपर वाईज आणि टॉपिक वाईज एकदम डिटेल्ड ॲनालिसिस, कुठल्या वर्षी कुठल्या टॉपिकवर किती क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारलेले आहेत आणि टोटल फ्लुइड मेकॅनिक्सचं वेटेज किती आहे RTO AMVI मेन्समध्ये. ओके, सगळे ॲनालिसिस ती जी PDF आहे ती टेलिग्राम चॅनलला मी शेअर केलेली आहे आज. ओके, तर ते एकदा गो थ्रू करा. असं प्रत्येक सब्जेक्टचं मी अपलोड करणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला. याचा फायदा असा आहे की तुम्हाला समजेल की कुठल्या सब्जेक्टमध्ये पहिली जी प्रायोरिटी आहे ती कुठल्या टॉपिक्सला आपण ठेवली पाहिजे आणि मग लिस्ट प्रायोरिटी एकदम कमी क्वेश्चन्स ज्या टॉपिक्सवर विचारलेले आहेत ते शेवटी करायचे आहेत. आणि मोर ऑर लेस जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक वर्षी प्रत्येक टॉपिकवर जे विचारलेले क्वेश्चन्स आहेत ऑलमोस्ट सेम आहेत बघा. म्हणजे पहिला चॅप्टर जो आता स्टडी करणार आहोत आपण प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, त्याच्यावर ऑन एन ॲव्हरेज 5 to 6 क्वेश्चन्स. ओके, मी दाखवेल तुम्हाला. एकदा सगळे जॉईन होत आहे तोपर्यंत आपण ते डिस्कस करूयात. सर्वांनी न विसरता ऑन प्रायोरिटी. ओके, आपला जो टेलिग्राम चॅनल आहे RTO AMVI साठी मिशन RTO AMVI बाय IAS पंकज सर. ओके, हा चॅनल विदाउट फेल जॉईन करा सगळ्यांनी. ओके, @मिशन IAS मेकॅनिकल सगळं सब्जेक्टचं जे ॲनालिसिस आहे, पुढे जाऊन MCQ आहे, आपलं बुक आहे, त्यानंतर जे पण यूट्यूबवर लाईव्ह सेशन्स होणार आहेत, पूर्ण फ्लुइड मेकॅनिक्स हा आपण लाईव्ह घेणार आहोत. आणि फ्लुइड मेकॅनिक्सचं वेटेज जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर 20 क्वेश्चन्स प्रत्येक वर्षी विचारलेले आहेत. ज्या वर्षी RTO AMVI चा पेपर झालेला आहे त्या वर्षी 20 क्वेश्चन्स म्हणजे 40 मार्क्स आउट ऑफ 300. जर एखादा सब्जेक्टचं वेटेज 40 मार्क्स असेल तर ते किती ह्यूज वेटेज आहे हे तुम्हाला समजेल. आणि फ्लुइड मेकॅनिक्स एक असा सब्जेक्ट आहे ज्याचे क्वेश्चन्स कन्सेप्च्युअल असतात, फॅक्च्युअल पण असतात, पण हा असा सब्जेक्ट आहे पूर्ण मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आपल्या की जिथे तुम्ही 20 out of 20 क्वेश्चन्स तुमचे करेक्ट येऊ शकतात. म्हणजे ऑलमोस्ट 40 out of 40 मार्क्स तुम्हाला तिथे मिळू शकतात जर व्यवस्थित स्टडी केला तर. पूर्ण कन्सेप्च्युअल घेणार आहोत आपण, राईट फ्रॉम प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड, त्यानंतर प्रेशर अँड इट्स मेजरमेंट, त्यानंतर फ्लुइड स्टॅटिक्स, त्यानंतर फ्लुइड डायनेमिक्स, फ्लुइड कायनेमॅटिक्स, फ्लो थ्रू पाईप्स, लॅमिनार फ्लो, टर्ब्युलंट फ्लो, डायमेन्शनल अँड मॉडेल ॲनालिसिस, बाउंड्री लेअर फ्लो, सगळे टॉपिक्स आपण डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. ओके, आणि हे जे 20 क्वेश्चन्स आहे हे मी हायड्रॉलिक्स म्हणजे फ्लुइड मेकॅनिक्स बद्दल बोलतोय. हायड्रॉलिक मशीन्सला वेगळं वेटेज आहे, म्हणजे टर्बाईन पंप वगैरे तो जो पार्ट आहे तो पूर्ण डिफरंट आहे, त्याचं वेटेज वेगळं आहे. ते जर ॲड केलं तर ऑलमोस्ट म्हणजे 55 to 60 मार्क्सला हे दोन्ही सब्जेक्ट जातात जे एकमेकावर डिपेंडंट आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे हा सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. लेक्चर 1 पासून तर शेवटच्या लेक्चरपर्यंत एकदम व्यवस्थित शांतपणे नोटबुक आणि पेन हातात ठेवायचं. तुम्हाला वाटलं की हा पॉईंट लिहायचा आहे तर लिहू शकता. नोट्स मी प्रोव्हाइड करणार आहे. ओके, त्याबद्दल एकदम निश्चिंत राहा सगळ्यांनी. ओके, तर हा चॅनल जो आहे हा पहिले आपला जॉईन करून घ्या मिशन IAS मेकॅनिकल. ओके, बघा हे वेटेज मी सकाळी आपल्या चॅनलला शेअर केलं होतं. फ्लुइड मेकॅनिक्स पेपर वाईज अँड टॉपिक वाईज ॲनालिसिस. आता यात जर बघितलं तर पहिला चॅप्टर जो आज आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स. ओके, बघा 2005 जर सोडलं तर त्यानंतर कंटिन्युअसली 5, 5, 4, 6 इतके क्वेश्चन्स विचारले जातात पहिल्या चॅप्टरवर. ओके, टोटल 2020ला जर बघितलं तर सगळे टॉपिक्स मिळून 20 क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारलेले आहेत. मधले हे जे 2 टॉपिक्स आहेत हायड्रोस्टॅटिक फोर्सेस आणि बायन्स इन फ्लोटेशन, ह्याचं जर तुम्ही वेटेज बघितलं तर बघा फक्त 2 वर्ष एक क्वेश्चन विचारलेला आहे, पण आपण करणार आहोत स्टडी डिटेलमध्ये. ओके, यू नेव्हर नो. ओके, सिलेबसमध्ये ते मेन्शन नाहीये परंतु क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले आहेत बघा. त्यानंतर हा जो टॉपिक आहे मध्ये कुठे फ्लो थ्रू पाईप्स आणि बाउंड्री लेअर थेअरी, एक क्वेश्चन कधीतरी विचारलेले आहेत, नाही तर जनरली क्वेश्चन्स विचारत नाही, परंतु आपण घेणार आहोत. आपल्याला एक टॉपिक आज बघा, हाच जर सिलेबस मला 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी घ्यायची वेळ आली असती तर मे बी मी हे टॉपिक्स स्किप केले असते. ओके, की ठीक आहे आता इतकी कॉम्पिटिशन पण नाही आहे आणि एका क्वेश्चनसाठी इतकं सगळं कशाला शिकवायचं. ओके, पण आज तसं ॲटिट्यूड आपल्याला ठेवून चालणार नाही मित्रांनो. एक लक्षात घ्या, कॉम्पिटिशन इतकी भयानक असणार आहे यावेळेस. ओके, म्हणजे लिटरली मुलं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपल्या बॅचचे काही स्टुडंट्स असे आहेत
की ज्यांचे 2-2, 3-3 सब्जेक्ट्स प्रीचा त्यांचा पूर्ण झालेला आहे, मागच्या 3, 4, 5 वर्षांपासून राज्यसेवेची तयारी करत आहेत, ग्रुप बी, ग्रुप सीची तयारी करत आहेत, MPSC, UPSCची तयारी करत आहे. ओके, नॉन टेक्निकल एकदम परफेक्ट आहे. त्यांना आज सुद्धा कॉन्फिडन्स आहे की प्रिलिम्सला ते कसंही 55-60 पर्यंत जातील आरामात. मेन्सचं त्यांचे ऑलमोस्ट 2-2, 3-3 सब्जेक्ट्स आपल्या बॅचमधनं जे आपले व्हिडिओज आहेत लास्ट, त्याच्यातनं त्यांचे 2-2 थर्मोडायनेमिक्स झालं, इवन फ्लुइड मेकॅनिक्स, त्यानंतर IC इंजिन्स संपलेले आहेत, त्यांनी कंप्लीट केलेले आहेत ते सब्जेक्ट्स. म्हणजे कुठलाही टॉपिक आता ऑप्शनला सोडून चालणार नाहीये. एक एक क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. आणि मी जेव्हा आता शिकवणार आहे पूर्ण सिलेबस, तर माझा हा प्रयत्न असणार आहे की आउट ऑफ 300 मिनिमम 240 to 250 मार्क्स तुम्हाला मिळालेच पाहिजे. लक्षात घ्या, तो सेफ स्कोर मी मानेल आता फॉर मेन्स. 2020लाही तितकाच होता कट ऑफ 235च्या आसपास. तर 240 ते आता व्हॅकन्सी जास्त असल्यामुळे मी 240 ते 250च्या रेंजमध्ये जर मार्क्स तुम्हाला मिळाले मेन्सला, मोर दॅन सफिशियंट आहे. ओके, तर त्या दृष्टीने तर बघा हे ॲनालिसिस आहे. म्हणजे टोटल 2000 पासून तर 2020 पर्यंत बघितलं तर टोटल 22 क्वेश्चन्स हे पहिल्या चॅप्टरचे आहेत. तर फर्स्ट चॅप्टर तितका इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 13, 2, 1, 10. ओके, फ्लुइड कायनेमॅटिक्स इम्पॉर्टंट आहे, फ्लुइड डायनेमिक्स खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इथं 8 आणि 7 कुठले हे लॅमिनार फ्लो, टर्ब्युलंट फ्लो इम्पॉर्टंट आहे. आणि डायमेन्शनल आणि मॉडेल ॲनालिसिस एक इम्पॉर्टंट आहे. 11 क्वेश्चन्स आतापर्यंत विचारलेले आहेत. ओके, तर 20 क्वेश्चन्स फ्लुइड मेकॅनिक्सवर असतात. इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे खूप जास्त. तर तुमचा हा पूर्ण आता इथे यूट्यूबवर कव्हर होणार आहे. तुमचे 40 मार्क्स त्या ठिकाणी फिक्स होत आहेत. मिशन IAS ॲप्लिकेशनचं ॲप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जा आणि ॲपल असेल किंवा मग अँड्रॉइड असेल दोन्हीवर तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ओके, तर लाईव्ह आजपासून आपलं फ्लुइड मेकॅनिक्स त्या ठिकाणी आपण स्टार्ट करत आहोत फ्लुइड प्रॉपर्टीजपासून. ओके, ठीक आहे, बऱ्यापैकी आता स्टुडंट्स जॉईन झालेले आहेत. तर चालू करूयात आपण आपला फर्स्ट चॅप्टर, दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड. प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स. ओके, आता बघा इन जनरल आता बेसिक बघूयात. मेकॅनिक्स हा जो सब्जेक्ट आहे ना, मेकॅनिक्स, ओके, याला 2 पार्टमध्ये आपण डिवाइड करतो मेकॅनिक्स. ओके, मेकॅनिक्स इज डिवायडेड इन 2 पार्ट्स. मेकॅनिक्स ऑफ सॉलिड्स, ज्याला आपण काय म्हणतो, सॉलिड मेकॅनिक्स काय म्हणतो आपण याला, सॉलिड मेकॅनिक्स. आणि मेकॅनिक्स ऑफ फ्लुइड्स, ज्याला आपण काय म्हणतो, ज्याचा स्टडी आपण करणार आहोत, फ्लुइड मेकॅनिक्स. आता सॉलिड मेकॅनिक्स मध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो बघा 2 टाईपचे सॉलिड बॉडीज असतात. किती टाईपचे सॉलिड बॉडी असतात? 2 टाईपच्या. पहिली बॉडी कुठली असती? रिजिड बॉडी. आणि दुसरी असते डिफॉर्मेबल बॉडी. दुसरी बॉडी असते डिफॉर्मेबल बॉडी. रिजिड बॉडीचं मिनिंग काय आहे की अशी बॉडी ज्या बॉडीवर जर आपण काही फोर्स किंवा मोमेंट अप्लाय केला तर त्या बॉडीचं डिफॉर्मेशन होत नाही किंवा मग एकदम निग्लिजिबल डिफॉर्मेशन होतं. आता डिफॉर्मेशन म्हणजे काय? बेसिकली डिफॉर्मेशन म्हणजे ऑन ऍप्लिकेशन ऑफ द लोड इफ द शेप अँड द साइज ऑफ द बॉडी चेंजेस, दॅट इज नथिंग बट डिफॉर्मेशन. म्हणजे जर बॉडीचं शेप आणि साईज चेंज झालं केव्हा? जेव्हा तुम्ही लोड अप्लाय करता किंवा एखादी मोमेंट अप्लाय करता, तर अशा बॉडीला काय म्हणतो आपण की ती बॉडी काय झाली आहे? डिफॉर्म झाली आहे. आता रिजिड बॉडी एक अशी बॉडी आहे ज्याचं निग्लिजिबल डिफॉर्मेशन होतं किंवा डिफॉर्मेशन होत नाही. ओके, तर अशा बॉडीजचा जो स्टडी आहे त्याला काय म्हणतो आपण? मेकॅनिक्स ऑफ रिजिड बॉडीज. आणि हे आपण कुठं स्टडी केलंय? फर्स्ट इयरला आपल्याला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स होतं. ओके, तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये आपण ते स्टडी केलंय. आपण पूर्ण स्टॅटिक्सचा जो पार्ट होता मेकॅनिक्स मध्ये तिथे आपण सगळं मेकॅनिक्स ऑफ रिजिड बॉडीजच आपण पूर्ण बघितलेलं आहे. दुसरा पार्ट येतो सॉलिड मेकॅनिक्सचा, मेकॅनिक्स ऑफ डिफॉर्मेबल बॉडीज. म्हणजे कुठलं आहे? आपण हे सुद्धा स्टडी केलंय. याला आपण काय म्हणतो? स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स मध्ये आपण डिफॉर्मेशन स्टडी करतो. सगळं तुम्ही बघितलं असेल फॉर्म मध्ये, यंग्स मॉड्युलस, शियर मॉड्युलस, ओके,
हे जे आहेत मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, त्यानंतर स्ट्रेस स्ट्रेन कर्व, काय आपण ते डिफॉर्मेशन तर बघतो अप टू इलॅस्टिक लिमिट, मग पुढे प्लास्टिक लिमिट, हे सगळ्या गोष्टी म्हणजे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स मध्ये आपण पूर्ण मेकॅनिक्स स्टडी केलंय. पण कशाचं? मेकॅनिक्स ऑफ डिफॉर्मेबल बॉडीजचं. आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये आपण काय स्टडी केलंय? मेकॅनिक्स ऑफ रिजिड बॉडीज. ओके, म्हणजे अशा बॉडीज ज्यांचं निग्लिजिबल डिफॉर्मेशन होतं ऑन ऍप्लिकेशन ऑफ लोड. ओके, आणि मग त्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स जे आपण आता बघणार आहोत पुढचा पार्ट. तर इन जनरल आता तुम्हाला समराइज झाला असेल की मेकॅनिक्सचे दोन पार्ट्स आहेत, एक आहे सॉलिड मेकॅनिक्स आणि दुसरा आहे फ्लुइड मेकॅनिक्स. फ्लुइड मेकॅनिक्स जे आपण स्टडी करतोय आता सॉलिड मेकॅनिक्स मध्ये रिजिड आणि डिफॉर्मेबल. आता फ्लुइड मेकॅनिक्स बघा, फ्लुइड मेकॅनिक्सला सुद्धा आपण कसं डिवाइड केलंय? फ्लुइड मेकॅनिक्स तर फ्लुइड मेकॅनिक्सला सुद्धा आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करतो, जे आपण पूर्ण स्टडी करणार आहोत पूर्ण थ्रू आउट आपल्या कोर्समध्ये. फ्लुइड्स ॲट रेस्ट, म्हणजे जे फ्लुइड्स जे स्टॅटिक कंडिशन मध्ये आहे, फ्लुइड्स ॲट रेस्ट, याला आपण म्हणतो काय? फ्लुइड स्टॅटिक्स. जे आपला पुढचा चॅप्टर आहे बघा, प्रेशर अँड इट्स मेजरमेंट, त्यानंतर बायन्सी अँड फ्लोटेशन, हायड्रोस्टॅटिक फोर्सेस, हे तिन्ही चॅप्टर आपले फ्लुइड स्टॅटिक्स मध्ये येतात. आणि पुढचं जे आहे दॅट इज फ्लुइड्स इन मोशन. फ्लुइड्स इन मोशन. ओके, आता एखादा फ्लुइड जर मोशन मध्ये असेल तर आपल्याला दोन वेगवेगळ्या गोष्टींचा स्टडी करावा लागतो. जेव्हा पण एखादं फ्लुइड मोशन मध्ये असेल, एखादं फ्लुइड फ्लो होत असेल, तर दोन गोष्टींचा आपल्याला स्टडी करायचा असतो. काय? की त्या मूव्ह होणाऱ्या जो फ्लुइड आहे त्याची व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन आणि त्या रिलेटेड ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सगळं आपण स्टडी करतो. कशामध्ये? फ्लुइड कायनेमॅटिक्स मध्ये. कशामध्ये? फ्लुइड कायनेमॅटिक्स. म्हणजे फ्लुइड इन मोशनला परत आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करणार आहे. स्टडी ऑफ द व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन इज नोन एज फ्लुइड कायनेमॅटिक्स. स्टडी ऑफ द व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन ऑफ द फ्लुइड विच इज इन मोशन, दॅट इज फ्लुइड कायनेमॅटिक्स. आणि हा फ्लुइडचा जो फ्लो होतोय हा कुठल्या फोर्सेसच्या इन्फ्लुएन्स मध्ये होतोय, कुठले फोर्सेस त्या फ्लोवर ऍक्ट होतात, जसं की फोर्सेस ड्यू टू ग्रॅव्हिटी, फोर्सेस ड्यू टू विस्कॉसिटी, त्यानंतर प्रेशर फोर्सेस असतात, त्यानंतर फोर्सेस ड्यू टू कॉम्प्रेसिबिलिटी, सरफेस टेन्शन, जे काही मायनर फोर्सेस असतात, सरफेस टेन्शन फोर्सेस असतात. अशा कुठल्या फोर्सेसच्या इन्फ्लुएन्स मध्ये हा फ्लो होतोय, हे सगळे फोर्सेस आणि मोमेंटचा स्टडी आपण कशामध्ये करतो? फ्लुइड डायनेमिक्स मध्ये. फ्लुइड डायनेमिक्स मध्ये. तर ओव्हरऑल बघा, सॉलिड मेकॅनिक्स तुम्हाला समजलं, रिजिड आणि डिफॉर्मेबल. फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये फ्लुइड्स ॲट रेस्ट आणि फ्लुइड्स इन मोशन. रेस्ट मध्ये जे आहे दॅट इज फ्लुइड स्टॅटिक्स. मोशन मध्ये सुद्धा दोन पार्ट. जर व्हेलॉसिटी आणि ऍक्सेलरेशनचा स्टडी असेल दॅट इज फ्लुइड कायनेमॅटिक्स, आणि जर फोर्सेसचा असेल स्टडी दॅट इज युअर फ्लुइड डायनेमिक्स. ओके, आता तुम्ही जर बघितलं मॅटर, स्टेट्स ऑफ मॅटर किती असतात? स्टेट्स ऑफ मॅटर 3 स्टेट्स ऑफ मॅटर असतात, सर्वांना माहिती आहे, बेसिक आहे एकदम. लोअर केजी अप्पर केजीचा मुलगा पण सांगेल. सॉलिड्स, लिक्विड्स आणि गॅसेस, हे 3 स्टेट्स ऑफ मॅटर असतात. आता कुठलं सबस्टन्स सॉलिड आहे, कुठलं सबस्टन्स लिक्विड आहे किंवा कुठलं सबस्टन्स गॅसेस आहे हे डिफरन्शिएट करण्यासाठी ओके आपण कशाचा यूज करतो? एक फ्लुइडची प्रॉपर्टी आहे, एक सबस्टन्सची प्रॉपर्टी आहे ज्याला आपण म्हणतो स्ट्रेंथ. कशाच्या बेसिसवर? स्ट्रेंथच्या बेसिसवर. नाउ व्हॉट इज दिस स्ट्रेंथ? स्ट्रेंथला कसं डिफाइन करतो? आधी मी डेफिनेशन लिहितो मग तुम्ही बघा. स्ट्रेंथ इज व्हॉट? इट इज द प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्स which is what? Resistance against the deformation. रेजिस्टन्स अगेन्स्ट डिफॉर्मेशन म्हणजे काय की कुठल्याही बॉडीला, समजा मी एक सॉलिड ऑब्जेक्ट घेतला, एक सॉलिड ऑब्जेक्ट घेतला आणि ह्या सॉलिड ऑब्जेक्टवर मी काय केला? टेन्साइल फोर्स अप्लाय केला. कुठला फोर्स अप्लाय केला? टेन्साइल फोर्स.
FT. आता हे सगळं फॉर्म मध्ये बघणार आहोत आपण, पण जस्ट एक तुम्हाला क्लॅरिटी होऊन जाईल की हे तीन जे आहेत सॉलिड, लिक्विड्स आणि गॅसेस, यांना कशा पद्धतीने आपण डिफरन्शिएट करतो, काय डिफरंट यांच्यामध्ये. जर एखाद्या सॉलिड ऑब्जेक्टवर आपण काय केलं, टेन्साइल फोर्स अप्लाय केला, तर काय होईल, आपण अप्लाय केलेला जर लोड आपल्या इलास्टिक लिमिटच्या आतमध्ये असेल, तर आता ही बॉडी काय होईल, डिफॉर्म होईल, म्हणजे जी शेप आणि साईज चेंज होईल, डिफॉर्मेशन होईल या बॉडीचं, राईट. आता मी काय केलं, हा लोड जो होता टेन्साइल लोड हा रिमूव्ह केला, मी काढून टाकला तो लोड, काय होणार, ती बॉडी परत त्याच्या ओरिजिनल शेप साईज मध्ये येईल. जर आपण अप्लाय केलेला लोड हा इलास्टिक लिमिट मध्ये असेल, लोड अप्लाय केलेलं डिफॉर्मेशन होईल, बरोबर. पण मग लोड जसा तुम्ही रिलीज कराल तर परत तो काय येईल, त्याच्या ओरिजिनल शेप साईज मध्ये येईल. याचाच अर्थ काय की ह्या ऑब्जेक्टने रेजिस्टन्स दाखवला. रेजिस्टन्स कशाच्या विरोधात, रेजिस्टन्स अगेन्स्ट डिफॉर्मेशन. ओके, म्हणजे तुम्ही लोड अप्लाय केला, डिफॉर्म झालं, पण मग लोड सोडल्यानंतर परत त्यांनी त्याचा शेप काय केला, रिगेन केला. म्हणजे इट इज शोईंग रेजिस्टन्स अगेन्स्ट डिफॉर्मेशन. म्हणजेच काय की त्या बॉडीकडे काय आहे, स्ट्रेंथ आहे. आता कुठली स्ट्रेंथ, लोड कुठला अप्लाय केला, तर टेन्साइल, तर टेन्साइल स्ट्रेंथ आहे. सो सॉलिड्स हॅव टेन्साइल स्ट्रेंथ. इथं लिहितो मी, सॉलिड्स हॅव विच स्ट्रेंथ, टेन्साइल स्ट्रेंथ. हे कसं ओळखलं आपण लोड अप्लाय केला, लोड रिलीज केला, त्याने रेजिस्ट केलं डिफॉर्मेशनला, आणि परत आपल्या ओरिजिनल शेपला आला. लिक्विड्स कडे आहे का रे टेन्साइल स्ट्रेंथ, कुठल्याही लिक्विडला जर टेन्साइल लोड अप्लाय केला तर रेजिस्ट करतं का, ते नाही करत. सो लिक्विड्स डू नॉट हॅव एनी टेन्साइल स्ट्रेंथ, गॅसेस डू नॉट हॅव एनी टेन्साइल स्ट्रेंथ. आता पुढचं सिमिलर सिच्युएशन घेऊयात, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे की नाही. आता इथं टेन्साइल लोडच्या जागी काय करायचं, कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय करा एखाद्या सॉलिड ऑब्जेक्टवर. आता तुम्ही जर कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय केला तर सिमिलर, जर तुम्ही अप्लाय केलेला लोड इलास्टिक लिमिटच्या आतमध्ये असेल तर काय होणार, लोड रिलीज केल्या परत बॉडी काय येईल, त्याच्या ओरिजिनल शेप साईज मध्ये येईल, राईट. म्हणजेच काय की त्या सॉलिड ऑब्जेक्टने काय केलं, रेजिस्टन्स दाखवलं अगेन्स्ट डिफॉर्मेशन. म्हणजे सॉलिड्स कडे कुठली स्ट्रेंथ आहे का, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. आणि सिमिलरली त्यांच्याकडे शियर स्ट्रेंथ पण असते. शियर स्ट्रेंथ पण असते. ओके, आता लिक्विड्स कडे कुठलीही कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ नाहीये, शियर स्ट्रेंथ नाहीये. गॅसेस कडे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ नाहीये, शियर स्ट्रेंथ नाहीये. आता लिक्विड्सच्या केसमध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असेल, परंतु केव्हा, जेव्हा तुम्ही लिक्विडला काय कराल, एखादी समजा क्लोज्ड बॉटल आहे, माझ्याकडे एक बॉटल आहे आणि या बॉटलमध्ये मी काय केलं, पूर्ण लिक्विड फिल केलं पूर्ण इथपर्यंत, टॉप पर्यंत, आणि मी ती बॉटल क्लोज करून टाकली. ओके, आता ह्या बॉटलला क्लोज केलं, लिक्विड फिल केलं. आता मी या बॉटलला, प्लास्टिक बॉटल आहे, पूर्ण फिल केलं लिक्विडने, आणि मी हाताने प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय. तर प्रेस होईल का, होईल प्रेस, पण माझ्या हाताला एक रेजिस्टन्स फील होईल. बघा माझ्याकडे बॉटल आहे इथे, फॉर एक्झाम्पल ही बॉटल आहे. आता मी प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय, ती डिफॉर्म होते, पण मग माझ्या हाताला एक आतून रेजिस्टन्स फील होतोय. असं वाटतंय की आतून कोणीतरी फोर्स लावतोय, माझ्या हाताला पुश करतंय. म्हणजे ते जे लिक्विड आहे आतलं, ते रेजिस्ट करतंय या अप्लाइड कॉम्प्रेसिव्ह लोडला. मी जो अप्लाय केलेला कॉम्प्रेसिव्ह लोड त्याला काय करते, ते रेजिस्ट करतंय. म्हणजे लिक्विड्स कडे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे, पण केव्हा, जेव्हा आपण त्या लिक्विडला एका क्लोज्ड कंटेनर मध्ये काय करू, किंवा क्लोज्ड बॉटल मध्ये काय करू, फिल करूयात. ओके, तर समराइज करूयात. बघा, मॅटरला आपण 3 पार्ट्स मध्ये क्लासिफाय करतो, सॉलिड्स, लिक्विड्स आणि गॅसेस. सॉलिड्स हॅव देअर ओन टेन्साइल स्ट्रेंथ, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ एज वेल एज shear strength. Liquids do not have tensile strength, they do not have compressive strength. Yes, they do have compressive strength, but when they are kept in a closed container, and they do not have shear strength. आणि गॅसेस कडे तर काहीच नाहीये. ओके, तर हे आपलं स्टेट्स ऑफ मॅटरचं क्लासिफिकेशन आहे आणि त्यांचं डिफरन्सिएशन आहे. ओके, आता नेक्स्ट पार्टला येऊयात, फ्लुइड. फ्लुइड्स. आता कुठलाही सबस्टन्स जर लिक्विड किंवा गॅसियस फॉर्म मध्ये असेल,
त्याला आपण फ्लुइड म्हणतो. एनी सबस्टन्स विच इज इन लिक्विड ऑर gaseous form is called what? Fluid. आता फ्लुइडचे एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे काय. फॉर एक्झाम्पल एखादा सरफेस आहे आणि या सरफेसवर एखादा फ्लुइड आहे. फॉर एक्झाम्पल वॉटरचंच एक्झाम्पल घेऊयात आपण. इथे वॉटर आहे. आता बघा एक छोटीशी कन्सेप्ट आहे जी आपल्याला पुढे लागणार आहे. ते आत्ताच मी तुम्हाला सांगतोय. किती स्मॉल शेअर फोर्स कसा अप्लाय करतो रे आपण. पॅरलल टू द सरफेस. हा सरफेस आहे फॉर एक्झाम्पल आणि याला पॅरलल जो आपण फोर्स अप्लाय करू त्यालाच आपण काय म्हणूयात, शेअर फोर्स. किती स्मॉल शेअर फोर्स जर तुम्ही एखाद्या फ्लुइडवर जर अप्लाय केला तर त्याचा इफेक्ट काय होईल रे. समजा असा शेअर फोर्स जर मी अप्लाय केला तर याचा इफेक्ट काय होईल. The fluid will start to flow. The fluid will start to flow. So any small amount of shear force, okay, applied to the fluid will result in the flow of that fluid. म्हणजे लक्षात घ्या एक गोष्ट, फ्लुइडचा जो फ्लो आहे, कुठलाही फ्लुइड जेव्हा फ्लो होतं ते कशामुळे होतं, कुठून ना कुठून त्याला काय भेटतं, शिअर फोर्स भेटतो. ओके, आता तो कुठून भेटतं, कधी पंप कडनं भेटेल, कधी ग्रॅव्हिटीमुळे भेटेल. ओके, म्हणजे प्रेशर जे आहे, पंपचं जे प्रेशर आहे, जे प्रेशर क्रिएट करतं पंप, तिथून त्याला भेटेल, त्याच्यामुळे फ्लो होईल. कधी कधी ग्रॅव्हिटीमुळे, ओके, डाऊनस्ट्रीम जर असेल तर त्याच्यामुळे, ते आपण बघूयात पुढे. पण एवढं एक लक्षात ठेवा छोटीशी गोष्ट. ओके, तर एक समजलं तुम्हाला की कुठलाही सबस्टन्स हा लिक्विड किंवा गॅसियस फॉर्म मध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणतो, फ्लुइड म्हणतो. आता वन बाय वन आपण आता एक लक्षात ठेवा, इथून पुढे ज्या ज्या आपण फ्लुइडच्या प्रॉपर्टीज बघणार आहोत, मास डेन्सिटी असेल, स्पेसिफिक वेट असेल, स्पेसिफिक व्हॉल्यूम, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, विस्कॉसिटी, बल्क मॉड्युलस, कॉम्प्रेसिबिलिटी, कॅपिलॅरिटी, सरफेस टेन्शन, सगळ्या प्रॉपर्टीज आपण फ्लुइड साठी बघणार आहोत. म्हणजे कंबाईन गॅसेस आणि लिक्विड साठी बघणार आहोत. ओके, हे लक्षात घ्या. तर फर्स्ट प्रॉपर्टी आता आपण स्टडी करतोय, दॅट इज मास डेन्सिटी. और सिंपली आपण त्याला काय म्हणतो, डेन्सिटी म्हणतो. सिम्बॉल काय आहे, रो. पहिले मी जो पण आपला डेटा आहे तो लिहितो. तो मास डेन्सिटी रो इज नथिंग बट मास पर युनिट व्हॉल्यूम. ओके, मासचं युनिट काय आहे, केजी. व्हॉल्यूमचं युनिट काय, एसआय युनिट मीटर क्यूब. तर डेन्सिटीचं युनिट काय झालं, केजी पर मीटर क्यूब. डायमेन्शन्स काय बघा, प्रत्येक प्रॉपर्टीचे डायमेन्शन्स तुम्हाला करायचे आहेत. एक्झाम मध्ये खूप वेळेस विचारलेले, बरेचसे विस्कॉसिटीचं विचारतात, स्पेसिफिक वेटचं विचारतात, सरफेस टेन्शनचं पण विचारलेलं आहे. तर डायमेन्शन सगळ्यांचे करायचे. डायमेन्शन्स काय असतात रे, बेसिक फॉर्म मध्ये आपण कसं लिहितो, एम, एल आणि टीच्या फॉर्म मध्ये लिहायचे असतात. एम म्हणजे मास, एल म्हणजे लेंथ प्रॉपर्टी, मग त्याच्यामध्ये लेंथ येईल, हाईट येईल, डायमीटर येईल, काही पण येईल, म्हणजे मीटरच्या टर्म्स मध्ये जे पण काय असेल. आणि टी म्हणजे टाइम, म्हणजे सेकंड. ओके, अजून एक असतो याच्यामध्ये थीटा, पण आपल्याला त्याची गरज नाही, आपण ते डायमेन्शनल अनालिसिस मध्ये बघूयात. ओके, सो एम एल टी लक्षात घ्या. आता इथे एम किती आहे, 1. लेंथ आहे का, आहे, मीटर क्यूब आहे. आता हा डिनॉमिनेटरला आहे, हा जर न्यूमरेटरला गेला तर -3 होईल. सो एल -3 आणि टी 0. ओके, तर डायमेन्शन डायरेक्टली तुम्ही काय लिहू शकता, एम L3, L -3. ओके, तर हे झाले डायमेन्शन्स डेन्सिटीचे. ओके, काही स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत, जसं की डेन्सिटी ऑफ वॉटर किती घेतो आपण, 1000 kg पर मीटर क्यूब, बरोबर. डेन्सिटी ऑफ एअर किती घेतो आपण,
1 पॉइंट, आता हे व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, 1.23 kg पर मीटर क्यूब, बरोबर. आणि अजून एक आहे डेन्सिटी ऑफ मर्क्युरी, हे पण इम्पॉर्टंट आहे आपल्याला, पूर्ण फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये लागणार आहे. 13600, 13,600 kg पर मीटर क्यूब. ओके, आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की एक्झॅक्टली डेन्सिटीचा काय सिग्निफिकन्स आहे. समजा माझ्याकडे 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम आहे. डेन्सिटी म्हणजे काय असतं बघा, समजा माझ्याकडे हा एक क्यूब आहे, हा एक बॉक्स आहे किंवा एक कंटेनर आहे, आणि ह्या कंटेनरचं व्हॉल्यूम किती एक्झॅक्टली, किती, या कंटेनरचं व्हॉल्यूम एक्झॅक्टली 1 मीटर क्यूब, 1 मीटर क्यूब. आता डेन्सिटी म्हणजे काय, कुठल्याही सबस्टन्सची डेन्सिटी म्हणजे काय की 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम मध्ये त्या सबस्टन्सचं किती मास बसेल. जसं की वॉटरचं एक्झाम्पल घेतलं, जर 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम घेतलं तर याच्यामध्ये किती केजी ऑफ वॉटर बसेल, 1000 kg. ओके, 100 किलो वॉटर बसेल किती व्हॉल्यूम मध्ये, 1 मीटर क्यूब मध्ये. एअर जर घेतली तर एअर किती बसेल त्याच्यामध्ये, फक्त 1.23 kg. तेच जर आपण मर्क्युरी घेतलं तर 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम मध्ये किती मर्क्युरी बसेल, 13,600 kg ऑफ मर्क्युरी. म्हणजे कळलं तुम्हाला डेन्सिटीचा अर्थ काय आहे की 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम जर आपण घेतलं तर त्या 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम मध्ये त्या सबस्टन्सचं किती मास काय होईल बसेल, किंवा किती फिट होईल, किती मास फिट होईल त्यामध्ये. ओके, तर ते आहे आपली डेन्सिटी. आता हा तर सिंपल पार्ट होतं, हे सगळ्यांना माहित आहे. एक्झाम मध्ये क्वेश्चन्स कशावर विचारतात, तर एक्झाम मध्ये क्वेश्चन असतो की डेन्सिटी ऑफ फ्लुइड्स, म्हणजेच काय, गॅसेस आणि लिक्विड्सची जी डेन्सिटी आहे ती कशी व्हॅरी होते किंवा कशी चेंज होती विथ रिस्पेक्ट टू प्रेशर आणि टेम्परेचर. म्हणजे काय, जर प्रेशर किंवा टेम्परेचर आपण गॅसेस आणि लिक्विड्सच्या केसमध्ये जर चेंज केलं, ओके, तर त्यांची डेन्सिटीवर काय फरक पडतो, वेदर देअर डेन्सिटी विल इन्क्रीज किंवा ते डिक्रीज होईल का काहीच चेंज नाही होणार. ओके, तर ते आपण आता बघूयात. आपला नेक्स्ट पार्ट आहे डेन्सिटीचा. व्हेरिएशन ऑफ density of fluids with respect to pressure and temperature. ओके, म्हणजे थोडक्यात काय की ही डेन्सिटी आणि याचा इफेक्ट आपण स्टडी करणार आहोत विथ रिस्पेक्ट टू चेंज इन व्हॉट, विथ रिस्पेक्ट टू चेंज इन प्रेशर आणि विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टेम्परेचर. आता एक लक्षात ठेवा, पूर्ण इंजिनिअरिंग मध्ये कुठल्याही सब्जेक्ट मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दोन गोष्टीचं कंपॅरिझन करताय, तुमच्याकडे n नंबर ऑफ पॅरामीटर्स आहे, तुमच्याकडे 3 पॅरामीटर्स आहे, 4 आहे, 5 आहे, n नंबर ऑफ पॅरामीटर्स आहेत, पण त्या पॅरामीटर्स पैकी जेव्हाही कुठल्या दोन गोष्टीचं आपण कंपॅरिझन करतो तेव्हा बाकीच्या गोष्टी काय ठेवायच्या असतात, कॉन्स्टंट, नाहीतर कंपॅरिझन होऊच शकत नाही. लक्षात घ्या. आता जेव्हा मी डेन्सिटी आणि प्रेशरचं कंपॅरिझन करतोय, म्हणजे जर मी प्रेशर इन्क्रीज डिक्रीज केलं तर डेन्सिटीवर काय फरक पडेल, तर अशा वेळेस मला टेम्परेचरला काय ठेवावं लागेल, कॉन्स्टंट ठेवावं लागेल. किंवा मग डेन्सिटी आणि जर मी टेम्परेचरचं कंपॅरिझन करतोय, ओके, तर मग मला अशा वेळेस प्रेशर काय ठेवावं लागेल, कॉन्स्टंट ठेवावं लागेल. ओके, तर हा बेसिक रूल आहे, कुठे तुम्हाला हा फॉलो करायचा आहे. व्हेन एव्हर यू आर कम्पेअरिंग 2 पॅरामीटर्स, रेस्ट ऑल द पॅरामीटर्स मस्ट बी केप्ट कॉन्स्टंट. लक्षात घ्या. ओके, आता डेन्सिटी ऑफ फ्लुइड्सची बघायची, तर पहिले आपण काय बघूयात, गॅसेसच्या केसमध्ये बघूयात. तर पहिले आपण घेऊयात गॅसेस. आता गॅसेसची डेन्सिटी स्टडी करण्यासाठी आपल्याला थोडं थर्मोडायनेमिक्स मध्ये जावं लागेल. थर्मोडायनेमिक्स मध्ये आयडियल गॅस इक्वेशन तुम्ही सगळ्यांनी स्टडी केलंय, आपण परत स्टडी करणार आहोत आणि इम्पॉर्टंट आहे. थर्मोडायनेमिक्स मध्ये आपण स्टडी करणारच आहोत आयडियल गॅस इक्वेशन. काय म्हणते आयडियल गॅस इक्वेशन, प्रेशर इंटू व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज इक्वल टू मास ऑफ द गॅस इंटू गॅस कॉन्स्टंट इंटू टेम्परेचर, MRT. हा एक फॉर्म आहे कशाचा, आयडियल गॅस इक्वेशनचा. आता ह्या इक्वेशन मध्ये हा व्हॉल्यूमला मी जर इकडे घेऊन गेलो तर P इज इक्वल टू काय येईल सांगा,
मास अपॉन हा व्हॉल्यूम होईल आणि मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजेच काय डेन्सिटी रो आर आणि टी. आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट इक्वेशन आहे, एवढं जरी लक्षात ठेवलं तुम्ही तर तुमचा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होतो. कसं काय बघा इथं आता ह्या रिलेशन मधनं डेन्सिटी आणि प्रेशरचं रिलेशन कसं आहे बघा इथं लिहितो मी. तर त्याच्यावरून तुम्हाला काय मिळेल, डेन्सिटी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. आहे का बघा डायरेक्ट हे. आणि टेम्परेचरला जर मी इकडे घेऊन गेलो तर डेन्सिटी आणि टेम्परेचरचं रिलेशन कसं आहे, इनवर्स आहे. तर मी कसं लिहिणार, डेन्सिटी ऑफ द गॅस इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजेच काय याचं मिनिंग काय बघा, जर मी टेम्परेचर वाढवलं तर गॅसेसची डेन्सिटी काय होणार, कमी होणार. आणि व्हाईस वर्सा, जर टेम्परेचर कमी केलं तर डेन्सिटी काय होणार, वाढणार. तसंच प्रेशर. पण बघा मी जेव्हा डेन्सिटी आणि टेम्परेचरचं कंपॅरिझन करतोय तर ऑब्व्हियसली मी ब्रॅकेटमध्ये काय लिहिलंय, प्रेशर काय राहील इथं, कॉन्स्टंट राहील. सिमिलरली जेव्हा मी डेन्सिटी आणि प्रेशरचं कंपॅरिझन करतोय तर इथं मी टेम्परेचर काय ठेवलंय, कॉन्स्टंट ठेवलंय. आता डेन्सिटी आणि प्रेशरचं कसं आहे, डायरेक्ट रिलेशन आहे. डेन्सिटी आणि टेम्परेचरचं कसं रिलेशन आहे, इनवर्स रिलेशन आहे. प्रेशर वाढवलं गॅसेसचं तर डेन्सिटी पण काय होणार आहे, वाढणार आहे. ओके, तर हे झालं मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये. आता याला थोडं जर कन्सेप्च्युअली तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर 2 मिनिटात तुम्हाला सांगतो, विसरणार नाही तुम्ही कधीच. समजा माझ्याकडे एअर आहे. ओके, हे सगळे एअरचे मॉलिक्युल्स आहे. हे सगळे कुठले मॉलिक्युल्स आहे, एअर मॉलिक्युल्स आहेत. आता एक गोष्ट नेहमी, आणि हे जे व्हॉल्यूम आहे, हे पूर्ण जे व्हॉल्यूम मी घेतलेलं आहे, हे टोटल व्हॉल्यूम किती सांगा, मी घेतो 1 मीटर क्यूब. किती, 1 मीटर क्यूब. आता नॉर्मल प्रेशरला, ऍटमॉस्फेरिक प्रेशरला इथे किती एअर आहे, 1.23 kg. बरोबर आहे ना. 1 मीटर क्यूब मध्ये किती एअर बसते आपण बघितलं, डेन्सिटी 1. त्याची डेन्सिटी किती एअरची, 1.23 kg पर मीटर क्यूब. म्हणजे 1 मीटर क्यूब मध्ये इतकी एअर आहे, 1.23 kg. आता मला बघायचं आहे की जर मी ह्या टोटल व्हॉल्यूम म्हणजे 1 मीटर क्यूबचं याचं जर टेम्परेचर जर मी वाढवलं तर ही डेन्सिटी चेंज होते का नाही आपल्याला बघायचं आहे. कारण की आपण काय डिराईव्ह केलं या रिलेशन मधनं की गॅसेसची जी डेन्सिटी आहे ती कमी झाली पाहिजे विथ इन्क्रीज इन द टेम्परेचर. आता ह्यासाठी आपल्याला परत थर्मोडायनेमिक्स मधलं एक रिलेशन आहे आपलं कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस मधलं, ते आपल्याला घ्यायचं आहे. त्या इक्वेशन नुसार काय आहे बघा, अकॉर्डिंग टू कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस, गॅस मॉलिक्युल्सची जी व्हेलॉसिटी असते ज्याला आपण काय म्हणतो, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3RT डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ दॅट गॅस. गॅस मॉलिक्युल्सची जी व्हेलॉसिटी, ज्या व्हेलॉसिटीने गॅस मॉलिक्युल्स रॅन्डमली मूव्ह करत असतात. आता इथे सुद्धा जे मी मॉलिक्युल दाखवले हे कंटिन्युअस मोशन मध्ये असतात. ओके, तर त्याची जी गॅस मॉलिक्युल्सची जी व्हेलॉसिटी आहे ही काय असते, कशी फाइंड करतो आपण, अंडर रूट ऑफ 3. R म्हणजे काय, कॉन्स्टंट आहे, गॅस कॉन्स्टंट. T काय आहे, टेम्परेचर ऑफ दॅट गॅस. M काय आहे, गॅसचं मॉलिक्युलर वेट, जे काय कॉन्स्टंट आहे. म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये जर बघितलं तर M कॉन्स्टंट आहे, 3 हा नंबर आहे कॉन्स्टंट आहे, आणि R सुद्धा काय कॉन्स्टंट आहे. म्हणजेच काय की गॅस मॉलिक्युल्सची जी व्हेलॉसिटी आहे ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. याचा अर्थ काय की बघा नीट लक्ष द्या, याचाच अर्थ काय, जर मी टेम्परेचर वाढवलं तर गॅसची व्हेलॉसिटी सुद्धा काय होणार आहे, गॅस मॉलिक्युल्सची व्हेलॉसिटी काय होणार आहे, वाढणार आहे. आता मी जर इथं टेम्परेचर जर वाढवलं तर ह्या गॅस मॉलिक्युल्सची व्हेलॉसिटी वाढेल. हे सगळे मॉलिक्युल्स रॅन्डमली मूव्ह करायला लागतील कारण यांना एनर्जी भेटेल ना, थर्मल एनर्जी भेटेल. हे ऍक्टिव्हेशन मोडमध्ये जातील, हे रॅन्डमली मूव्ह करायला लागतील. हे प्रत्येक जो गॅस मॉलिक्युल आहे हा काय करणार, मूव्ह करणार रॅन्डमली, कारण आता त्यांना काय मिळाली आहे, थर्मल एनर्जी मिळाली आहे, किंवा टेम्परेचर आपण त्यांचं वाढवलं म्हणून त्यांची व्हेलॉसिटी म्हणजेच काय कायनेटिक एनर्जी वाढली त्यांची, मग रॅन्डमली मूव्ह करतील. आता काय होईल, रॅन्डमली मूव्ह करता करता 1 मीटर क्यूब मधनं काही मॉलिक्युल्स बाहेर निघून जातील. बघा इकडे बाहेर आले मॉलिक्युल्स. याचा अर्थ काय झालं की 1 मीटर क्यूब मध्ये पहिलं जे मास होतं किंवा 1 मीटर क्यूब मध्ये जी डेन्सिटी होती गॅसेसची, आता डेन्स राहिले का, ते रॅन्डमली मूव्ह केल्यामुळे काय झालं, ते पसरले, एकमेकापासून लांब स्प्रेड झाले. म्हणजे डेन्सिटी काय झाली, डेन्सिटी म्हणजे काय, किती ते क्लोज आहेत सगळे मॉलिक्युल्स, किती क्लोज आहेत. पण
टेम्परेचर वाढवल्यामुळे त्यांची व्हेलॉसिटी वाढली, त्याच्यामुळे मॉलिक्युलर रँडमनेस वाढला, कंटिन्युअसली रँडमली मूव्ह करायला लागले, ते त्यांना एनर्जी मिळाली. आणि आता डेन्सिटी, आता ते लेस डेन्स आहे, म्हणजेच काय, त्यांची डेन्सिटी काय झाली त्याच्यामुळे कमी झाली. तर हे रिलेशन ते सांगतं की जेव्हा टेम्परेचर आपण इन्क्रीज करतो गॅसेसच्या केसमध्ये, तेव्हा गॅसेसची डेन्सिटी काय होते, कमी होते. सिमिलरली प्रेशरचं जर बघितलं, मी जर प्रेशर वाढवलं त्या गॅस मॉलिक्युल्सवर तर सगळे एकदम क्लोज येतील. म्हणजे त्या 1 मीटर क्यूब व्हॉल्यूममध्ये जो गॅस होता त्याच्यावर जर प्रेशर अप्लाय केलं तर ते मॉलिक्युल्स क्लोज येतील, पण ते जे व्हॉल्यूम आहे ते तितकंच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अजून काय करू शकता, गॅस मॉलिक्युल्स ऍड करू शकता किंवा स्कोप आहे बाकीचे गॅस मॉलिक्युल्स आतमध्ये येण्याचा. म्हणजेच काय की जेव्हा प्रेशर आपण वाढवतो तेव्हा गॅसची डेन्सिटी काय होते, वाढते. तर लक्षात ठेवा हे दोन्ही रिलेशन्स खूप खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, हे समजले सगळ्यांना. तर हे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. CRMS इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. ह्याच्यावर RTO AMVM मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, लक्षात घ्या. RTO AMVM मेन्स. तुम्हाला वाटत असेल की सर खूप डीपमध्ये घेत आहे किंवा ह्या गोष्टींची गरज नाही आहे, तुम्ही दुसरीकडे कुठल्याही इन्स्टिट्यूटला जा, कुठल्याही अकॅडमीला जा, ह्या गोष्टी घेतल्या जात नाही. तुम्हाला फक्त इतकं सांगितलं जाईल काय की गॅसची डेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे, प्रेशरला, आणि गॅसची डेन्सिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कशाला, टेम्परेचरला. याच्या पुढे तुम्हाला एक शब्द सांगितला जाणार नाही. ओके, हे चॅलेंज आहे आपली. हे गोष्टी इम्पॉर्टंट आहे आणि हे तुम्हाला आपण जेव्हा MCQ घेणार आहोत तुम्हाला मी वर्ष पण सांगेल कुठल्या वर्षी विचारलेलं आहे हे क्वेश्चन. हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे RTO AMVM मेन्स मध्ये. ओके, की गॅसची जी डेन्सिटी आहे हे स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचरनी व्हॅरी करते की कशाने व्हॅरी करते, ह्या सगळ्या गोष्टी विचारलेल्या आहेत आणि तो अटेम्प्ट करता आला नाही कुणाला, लक्षात घ्या. ओके, फार जुन्या काळी मला वाटतं 2011 का 2013 हा क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जी सांगेल ती टॉपिकला आणि एक्झाम ओरिएंटेड असेल पण कन्सेप्च्युअल असेल. आता तुम्ही विसरणार नाही. ओके, तुम्हाला रट्टा मारायची किंवा मगिंग करायची गरज नाही, लक्षात घ्या. जेव्हा पण क्वेश्चन येईल तुम्हाला माहित असेल की गॅस मॉलिक्युल्सची जी व्हेलॉसिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचरला. जर टेम्परेचर वाढलं तर गॅस मॉलिक्युल्सची व्हेलॉसिटी वाढते. व्हेलॉसिटी जर वाढली तर कायनेटिक एनर्जी वाढली. गॅस मॉलिक्युल्स एकमेकापासून लांब जातील, म्हणजे एकदम कमी डेन्स होतील. म्हणजेच काय, डेन्सिटी काय झाली गॅस मॉलिक्युल्सची, कमी झाली. म्हणजे 1 मीटर क्यूब मध्ये जे मॉलिक्युल्स होते आता ते तितके मॉलिक्युल्स किंवा तितका मास नाही, आता ते लेस डेन्स झालंय, डेन्सिटी कमी झाली. सिमिलरली प्रेशर जर अप्लाय केलं मी तर हे सगळे मॉलिक्युल्स एकमेकाच्या क्लोज येतील, म्हणजे अजून मॉलिक्युल्स आतमध्ये येऊ शकतील. म्हणजेच काय, डेन्सिटी काय होणार गॅस मॉलिक्युल्सची, वाढणार. गॅसची डेन्सिटी काय होणार, वाढणार. तर असं रिलेशन आहे प्रेशर आणि टेम्परेचरचं गॅसेससाठी. आता आपण लिक्विड्ससाठी बघूयात. लिक्विड्स, पहिलं फ्लुइड आपण बघितलं होतं गॅसेस. आता लिक्विडसाठी डेन्सिटीचं काय. आता पूर्ण फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये बर्नॉलीज इक्वेशन असेल, आपण बाकीचे कंटिन्युटी इक्वेशन, जितके पण काही इक्वेशन्स आपण बघणार आहोत, सगळीकडे आपण एक ॲझम्पशन केलेलं आहे की लिक्विड्स हे काय, इनकॉम्प्रेसिबल. लिक्विड्स काय आहे, इनकॉम्प्रेसिबल. लिक्विड्स आर इनकॉम्प्रेसिबल. म्हणजेच काय की लिक्विड्सला तुम्ही कॉम्प्रेस करू शकत नाही. म्हणजे लिक्विड्सची डेन्सिटी चेंज होऊ शकत नाही. द डेन्सिटी ऑफ द लिक्विड्स विल रिमेन कॉन्स्टंट. आपण नेहमी म्हणायचो लिक्विड्स आर इनकॉम्प्रेसिबल. याचा अर्थ काय, आपण डेन्सिटी कॉन्स्टंट घ्यायचो. पण कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू काय, विथ रिस्पेक्ट टू चेंज इन प्रेशर और विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टेम्परेचर. म्हणजे लिक्विड्सच्या केसमध्ये जर तुम्ही प्रेशर किंवा मग टेम्परेचर चेंज केलं तर लिक्विड्सच्या डेन्सिटीवर फार निग्लिजिबल फरक पडतो. आपण एक्झाम्पल घेणार आहोत. ओके, तर लिक्विड्सची डेन्सिटी फारशी चेंज होत नाही, एकदम निग्लिजिबल चेंज होते. त्यामुळे आपण लिक्विड्सला काय म्हणतो, इनकॉम्प्रेसिबल म्हणतो. म्हणजे एक्झाम्पल जर घेतलं, वॉटरचं एक्झाम्पल घेऊयात. बघा आता प्रेशर, बघा आता परत सेम थिंग, मी डेन्सिटी ऑफ लिक्विड स्टडी करतोय विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर. तर मग मला आता प्रेशर काय ठेवावं लागेल, कॉन्स्टंट. तर मग मी ॲटमॉस्फेरिक प्रेशर घेतो, प्रेशर ऑफ 1 ॲटमॉस्फिअर. आता ह्या एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज आहे एकदम, म्हणजे मी माझ्या मनाने घेत नाहीये. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला जर तुम्ही आता टेम्परेचर व्हॅरी करतोय आपण, टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस. ॲट 4 डिग्री सेल्सिअस जर तुम्ही बघितलं तर डेन्सिटी ऑफ वॉटर किती घेतो आपण, 1000 घेतो. सगळ्यांना माहिती स्टँडर्ड व्हॅल्यू आहे ही. जी व्हॅल्यू आहे डेन्सिटीची
1000 kg पर मीटर क्यूब जे आपण घेतो सगळीकडे नेहमी आपण घेतो की डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1000 kg, ती किती टेम्परेचरला असते 4 डिग्री सेल्सिअसला. आणि आता टेम्परेचर मी चेंज करतो, टेम्परेचरला मी डायरेक्ट 5 टाइम्स करून टाकतो. किती घेतो मी आता 20 डिग्री सेल्सिअस. तर असं बघून आलंय की 20 डिग्री सेल्सिअसला वॉटरची डेन्सिटी किती होते 998 kg पर मीटर क्यूब. सांगायचं काय थोडक्यात, जेव्हा मी टेम्परेचरला ऑलमोस्ट 4x5 म्हणजे 5 टाइम्स मी टेम्परेचर वाढवलंय बघा, डेन्सिटी 5 टाइम्स चेंज झाली का रे, किंवा 5 टाइम्स कमी झाली का? जर टेम्परेचर तुम्ही 5 टाइम्स वाढवताय डेन्सिटी, तर मग 5 टाइम्स कमी झाली पाहिजे, म्हणजे डायरेक्ट 200 वर आली पाहिजे होती डेन्सिटी. आली का? फक्त 2 kg पर मीटर क्यूबचा डिफरन्स झालाय. कितीचा? 2 kg पर मीटर, म्हणजे इतकी निग्लिजिबल अमाऊंट नाही. आणि हेच जर तुम्ही जर 100 डिग्री सेल्सिअसला जरी घेतलं, बघा माझ्याकडे व्हॅल्यूज आहेत, मी त्यात जास्त जाणार नाहीये. जर मी टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस केलं ना, तरी पण डेन्सिटी जर बघितली तुम्ही तर 900च्या खाली जातच नाही. 958 kg पर मीटर क्यूब. म्हणजे बघा टेम्परेचर तुम्ही बघितलं 4 डिग्री सेल्सिअस वर 100 म्हणजे किती टाइम्स तुम्ही हे केलंय, कॅल्क्युलेट करा. 25 टाइम्स. किती टाइम्स? 25 टाइम्स मी टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर डेन्सिटी बघा फक्त 1000 वर किती कमी झाली, फक्त 42 kg पर मीटर क्यूब. म्हणजे थोडक्यात काय की लिक्विड्स हे इनकॉम्प्रेसिबल आहे. तुम्ही टेम्परेचर चेंज करा बाय किपिंग द प्रेशर कॉन्स्टंट, त्याचा डेन्सिटीवर फार निग्लिजिबल फरक पडतो लिक्विड्सच्या. म्हणून लिक्विड्सला आपण नेहमी काय म्हणतो, इनकॉम्प्रेसिबल, म्हणजेच त्यांची डेन्सिटी काय राहते, कॉन्स्टंट राहते. आता हे होतं आपलं टेम्परेचर चेंज केलं आपण, प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं, टेम्परेचर चेंज केलं आणि डेन्सिटीवर फरक बघितला आपण. पुढे आता एक अशी केस येणार आहे जिथं आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवूयात आणि प्रेशर चेंज करूयात आणि बघूयात, तिथं सुद्धा सेम सिच्युएशन तुम्हाला भेटणार आहे की डेन्सिटी फार निग्लिजिबल अमाऊंटने काय होते, चेंज होते, म्हणजे ती झिरोच घ्यावा लागतो चेंज. त्यामुळे लिक्विड्सला आपण काय म्हणतो, इनकॉम्प्रेसिबल. तर ठीक आहे, डेन्सिटी बद्दल जितकं काही गरजेचं होतं नॉलेज ते मी तुम्हाला दिलेलं आहे. डेन्सिटी ऑफ लिक्विड्स, डेन्सिटी ऑफ गॅसेस. ओके, जाऊयात आता नेक्स्ट फ्लुइड प्रॉपर्टीला, ज्याला आपण म्हणतो सेकंड प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड, दॅट इज स्पेसिफिक वेट. और याला दुसरं नाव आहे, ही प्रॉपर्टी खूप इम्पॉर्टंट आहे. याला 3-4 नावं आहेत, एक्झाम मध्ये कुठलंही नाव घेऊन विचारतात, तुम्हाला तिन्ही पण नावं माहित पाहिजे. वेट डेन्सिटी म्हणतात त्याला, किंवा मग त्याला युनिट वेट सुद्धा म्हणतो आपण. काय म्हणतो आपण त्याला? युनिट वेट. याला कशाने रिप्रेझेंट करतो आपण? डेन्सिटीला रो ने, स्पेसिफिक डेन्सिटीला किंवा स्पेसिफिक वेटला किंवा वेट डेन्सिटीला गॅमाने. ओके, सगळा डेटा मी आधी लिहितो, मग तुम्हाला एक्सप्लेन करतो. तो गॅमा इज इक्वल टू, आता मास डेन्सिटी, पहिली प्रॉपर्टी काय होती, मास डेन्सिटी. कसं लिहिलं आपण? मास अपॉन व्हॉल्यूम. आता ही वेट डेन्सिटी म्हणजे वेट अपॉन व्हॉल्यूम घ्या. मास डेन्सिटी मध्ये काय बघत होतो आपण की 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम घेतलं, त्याच्यामध्ये कुठल्याही सबस्टन्सचा किती मास बसेल. ओके, जसं की 1000 kg ऑफ वॉटर विल फिट इन 1 मीटर क्यूब, म्हणजे त्याची डेन्सिटी किती घेतो आपण? 1000 kg पर मीटर क्यूब. सिमिलर वे स्पेसिफिक वेटचं फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे की 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम घेतलं तर त्याच्यामध्ये सबस्टन्सचं किती वेट त्या ठिकाणी बसेल, किंवा वेट म्हणजे काय बेसिकली, इट इज अ फोर्स ड्यू टू विच ग्रॅव्हिटी ऍक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे की 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम मध्ये त्या पर्टिक्युलर सबस्टन्सचं किती वेट. आता तुम्ही जर मास आणि वेट बघितलं, तुम्हाला डिफरन्स माहिती आहे का सर्वांना? मास आणि वेट, मास हे नेहमी आपण कॉन्स्टंट असतं. मास काय असतं? नेहमी कॉन्स्टंट. म्हणजे काय, तुम्ही आता पृथ्वीवर आहात, उद्या जाऊन चंद्रावर गेलात, परवा मार्सवर गेलात, कुठल्याही ग्रहावर जा, कुठेही जा तुम्ही, मास कधीच त्या ऑब्जेक्टचं काय नाही होणार, चेंज होणार नाही. पण वेट मात्र काय होणार, चेंज होणार. कारण वेट हे कशावर डिपेंड करतं? ग्रॅव्हिटीवर, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. वेट काय, एक प्रकारचा फोर्स आहे, फोर्सच आहे तो, त्याचा युनिट काय आहे वेटचं? न्यूटन. आणि त्या वेटला कसं लिहितो आपण? m × g.
मास ऑफ द ऑब्जेक्ट इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी mg. तर इथं बघा वेटला पुट करा mg डिवायडेड बाय व्हॉल्यूम v इज इक्वल टू, आता इथं मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजेच काय, डेन्सिटी इंटू g. म्हणजे बघा स्पेसिफिक वेटला कसं लिहितो आपण, स्पेसिफिक वेट किंवा वेट डेन्सिटीला कसं लिहितो आपण, रो इंटू जी. मग स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर काय येईल मला सांगा, कसं फाइंड करणार, डेन्सिटी ऑफ वॉटर इंटू जी. वॉटरची डेन्सिटी किती आहे 1000 इंटू 9.81 इज इक्वल टू 9810. आता युनिट काय येईल तुम्ही सांगा मला, वेट काय, हा फोर्स आहे, एक फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याचं युनिट किती आहे, काय वेटचं युनिट आहे न्यूटन आणि व्हॉल्यूमचं युनिट आहे मीटर क्यूब. सो न्यूटन पर मीटर क्यूब हे काय झालं तुमचं युनिट झालं, कशाचं, स्पेसिफिक वेटचं युनिट झालं, न्यूटन पर मीटर क्यूब. स्पेसिफिक वेटचे डायमेन्शन्स काय येतील, डायमेन्शन्स काय येतील बघा, न्यूटनला कसं लिहिणार मी, न्यूटनला कसं लिहिणार, मास इंटू ॲक्सलरेशन. न्यूटनला कसं लिहिणार, मास, आता मी डायरेक्ट लिहितो m मास. ॲक्सलरेशन म्हणजे काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर म्हणजे काय लेंथ, सेकंड स्क्वेअर म्हणजे टाइम स्क्वेअर. बघा न्यूटन म्हणजे फोर्स आहे, फोर्स काय असतो, मास इंटू ॲक्सलरेशन, आणि हा मीटर क्यूब म्हणजे काय, एल क्यूब. तर याच्यावर तुम्हाला स्पेसिफिक वेटचे डायमेन्शन्स भेटतील, m हा एल आणि हा इथे एल स्क्वेअर राहील, आणि वर गेलं तर L-2 होईल, आणि टी काय, टी पण हा वर जाईल तर T-2 होईल. तर हे त्याचे डायमेन्शन्स आहे, M-L-2 T-2. तर ही प्रॉपर्टी आहे आपली स्पेसिफिक वेट और वेट डेन्सिटी. ओके, आता बघूयात नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड, दॅट इज स्पेसिफिक व्हॉल्यूम. इझी प्रॉपर्टी आहे, याबद्दल जास्त काही विचारत नाही, फक्त फॉर्म्युला महत्वाचा आहे. आणि काय असतं स्पेसिफिक व्हॉल्यूम बघूयात. आता बघा मला सांगा डेन्सिटी काय होती, मास पर युनिट व्हॉल्यूम, बरोबर. म्हणजेच काय की मी 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम घेतलं आणि 1 मीटर क्यूब व्हॉल्यूम मध्ये कुठल्याही सबस्टन्सचा किती मास बसेल त्याला आपण डेन्सिटी म्हणतो. आता याचे एक्झॅक्टली ऑपोजिट घ्यायचं. ऑपोजिट म्हणजे काय, ऑपोजिट म्हणजे काय, कुठल्याही सबस्टन्सचा 1 kg घ्यायचं, 1 kg, आणि मग याचा मास कॅल्क्युलेट करायचं. हे मास की 1 kg मास घ्यायचा आणि मग याचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं. ओके, म्हणजे याचं एक्झॅक्टली ऑपोजिट. स्पेसिफिक व्हॉल्यूम काय असतो, व्हॉल्यूम पर युनिट मास, व्हॉल्यूम पर युनिट मास म्हणजे 1 kg मास घेतलं आणि मग मी व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केलं. ओके, सो स्पेसिफिक व्हॉल्यूम इज नथिंग बट 1 अपॉन डेन्सिटी. डेन्सिटीचा काय आहे, रेसिप्रोकल, 1 अपॉन डेन्सिटी. युनिट काय आहे, डेन्सिटीचं युनिट काय होतं, kg पर मीटर क्यूब. तर याचं युनिट काय येईल, मीटर क्यूब पर kg. ओके, बस इतकंच आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम बद्दल. स्पेसिफिक व्हॉल्यूमचा डिटेल स्टडी आपल्याला थर्मोडायनेमिक्स मध्ये. ओके, तिकडे बघूयात परत. आता नेक्स्ट प्रॉपर्टी सगळ्यात इम्पॉर्टंट, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, ज्याचा आपल्याला सगळीकडे यूज आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ओके, याला आपण S ने रिप्रेझेंट करतो. आधी डेटा लिहितो मग मी तुम्हाला सांगतो फिजिकल सिग्निफिकन्स काय. सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट आहे, ही डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय आहे, डायमेन्शनलेस क्वांटिटी. डायमेन्शनलेस क्वांटिटी का डायमेन्शनलेस, कारण काही युनिट्सच नाहीये. काय युनिट्स नाहीये, तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला काय कसं डिफाइन करतो आपण बघा. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज द रेशो ऑफ डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स किंवा डेन्सिटी ऑफ द फ्लुइड डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ द स्टँडर्ड फ्लुइड. काय लिहितो आपण, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू
डेन्सिटी ऑफ द फ्लुइड डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ द स्टँडर्ड फ्लुइड. आता दोन्ही डेन्सिटीचा रेशिओ आहे म्हणून काय आहे, क्वांटिटी डायमेन्शनलेस आहे, कॅन्सल होणार ना डेन्सिटी डेन्सिटी. समजलं. आता डेन्सिटी ऑफ द फ्लुइड अपॉन डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइड याचं मिनिंग काय आहे की आता फ्लुइडच्या केसमध्ये दोन असतात, कुठलाही सबस्टन्स जर लिक्विड किंवा गॅस फॉर्ममध्ये असेल त्याला फ्लुइड म्हणतो आपण. आता डेन्सिटी ऑफ जर गॅस घेतलं तर गॅसेससाठी स्टँडर्ड फ्लुइड कुठला मानलं जातं, एअर. ओके, लक्षात घ्या. म्हणजे जर मी असं लिहिलं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मला दुसऱ्या कुठल्याही सबस्टन्सची, फॉर एक्झाम्पल मला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड करायची आहे नायट्रोजनची N2, तर कसं लिहिणार मी, सो डेन्सिटी ऑफ नायट्रोजन डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइड. आता नायट्रोजन काय हा गॅस आहे आणि गॅसेससाठी स्टँडर्ड फ्लुइड कुठला मानलं जातं, एअर मानलं जातं. ओके, हे एक्झाम्पल होतं जस्ट तुम्हाला सांगण्यासाठी. लिक्विड जर असेल लिक्विड्स तर लिक्विडसाठी स्टँडर्ड फ्लुइड ऑब्व्हियसली काय आहे, वॉटर. मग कुठलंही लिक्विड, फॉर एक्झाम्पल मला एखादं ऑइल आहे तर मला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड करायची ऑइलची, तर कसं लिहिणार मी, डेन्सिटी ऑफ द ऑइल डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ द स्टँडर्ड फ्लुइड दॅट इज वॉटर. कारण ऑइल काय आहे, हे लिक्विड आहे आणि लिक्विड्ससाठी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी फाइंड करत असताना स्टँडर्ड फ्लुइड कुठलं घेतो आपण, वॉटर घेतो, राईट. ओके, सो डेन्सिटी ऑफ ऑइल अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. तर मी इथं लिहितो बघा, इथं काय लिहू आपण, फॉर गॅसेस स्टँडर्ड फ्लुइड इज टेकन as air. स्टँडर्ड फ्लुइड कुठला घेतो आपण, एअर घेतो. and for liquids लिक्विड्सच्या केसमध्ये स्टँडर्ड फ्लुइड काय इज वॉटर. क्लिअर. आता बघा स्पेसिफिक समजा डेन्सिटी ऑफ द ऑइल दिलंय तुम्हाला, काय दिलंय, डेन्सिटी ऑफ द ऑइल किती दिलेलं आहे, डेन्सिटी ऑफ द ऑइल समजा 800 kg पर मीटर क्यूब. मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द ऑइल काय येईल, कसं फाइंड कराल तुम्ही, डेन्सिटी ऑफ द ऑइल डिवाइडेड बाय ऑइल साठी स्टँडर्ड फ्लुइड काय, वॉटर, डेन्सिटी ऑफ वॉटर. कसं फाइंड करणार, 800 डिवाइडेड बाय 1000 म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आली, 0.8. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मर्क्युरी किती येईल सांगा, 13600 म्हणजे डेन्सिटी ऑफ मर्क्युरी काय लिक्विड डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर किती आली, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मर्क्युरीची 13.6. आता मला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वॉटरचीच फाइंड करायची आहे, तर डेन्सिटी ऑफ वॉटर 1000 डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1000 म्हणजे किती आली, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 1. आता थोडक्यात सांगायचं काय, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचं फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे की असे काही लिक्विड्स आहे ज्यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वॉटरपेक्षा कमी आहे, वॉटरची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती 1. असे काही लिक्विड्स आहे ज्यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वॉटरपेक्षा कमी आहे आणि असेही काही लिक्विड्स आहे ज्यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वॉटरपेक्षा काय जास्त आहे. तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची जी व्हॅल्यू असते ती डिसाईड करते की कुठलं लिक्विड वॉटरवर फ्लोट करेल, फ्लोट म्हणजे तरंगेल, किंवा कुठलं लिक्विड त्याच्यामध्ये सिंक करेल. मग असे लिक्विड्स ज्यांची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वॉटरपेक्षा काय कमी आहे असे सगळे लिक्विड्स काय होतील, फ्लोट करतील, कारण ते हेवी नाही आहे, त्यांची डेन्सिटी फार कमी आहे, त्याच्यामुळे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी आली. मग असे लिक्विड्स जसं की ऑइल आहे, ऑइलला बघा कुठलंही ऑइल घेतलं तुम्ही तर वॉटरच्या सरफेसवर काय होतं ते फ्लोट करतं.
तेच जर तुम्ही मर्क्युरी घेतलं तर ते स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वॉटरपेक्षा खूप आहे, म्हणजे खूप हेवी लिक्विड आहे, त्याची डेन्सिटी खूप जास्त आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू वॉटर. मग असे जे लिक्विड्स आहे हे फ्लोट करतील का? नाही, हे काय करतील? वॉटरमध्ये सिंक करतील. ओके, तर त्याचं फिजिकल सिग्निफिकन्स ते स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचं. ओके, आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला तुम्ही असंही लिहू शकता बघा. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कसं लिहितो आपण? डेन्सिटी ऑफ द फ्लुइड डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ द स्टँडर्ड फ्लुइड, SF म्हणतो मी फॉर एक्झाम्पल. आता याला जर मी जी ने मल्टिप्लाय केलं, याला बघा इंटू जी आणि इथं खाली इंटू जी, तर याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय बघा तुम्ही एकदा. तुम्ही आपण दुसरी जी फ्लुइड प्रॉपर्टी बघितली होती, कुठली होती आपली प्रॉपर्टी? स्पेसिफिक वेट, रो इंटू जी. बघा म्हणजेच काय होतं? स्पेसिफिक वेट किंवा वेट डेन्सिटी. मग आता तुम्ही रिप्लेस करू शकता का? करू शकतो आपण. तर हे काय येईल? ऑफ द फ्लुइड, स्पेसिफिक वेट ऑफ द फ्लुइड अपॉन स्पेसिफिक वेट ऑफ द स्टँडर्ड फ्लुइड. कसंही घ्या बघा, एनिवेज जी काय होणार आहे? कॅन्सलच होणार आहे. फक्त तुम्हाला एक्झाम मध्ये असं फिरून क्वेश्चन विचारू शकतात. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ, तुम्ही तिथे शोधत बसाल डेन्सिटी ऑफ द फ्लुइड अपॉन डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड फ्लुइड. पण त्यांनी जर असं दिलं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ, सो इट इज द रेशो ऑफ स्पेसिफिक वेट ऑफ द फ्लुइड टू द स्पेसिफिक वेट ऑफ द स्टँडर्ड फ्लुइड, किंवा वेट डेन्सिटी ऑफ द फ्लुइड टू द वेट डेन्सिटी ऑफ द स्टँडर्ड फ्लुइड, किंवा युनिट वेट ऑफ द फ्लुइड टू द युनिट वेट ऑफ द स्टँडर्ड फ्लुइड. ओके, आणि डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे, कुठलेही डायमेन्शन्स नाही आहे, M0, L0, T0. ओके, तर हा सगळा डेटा आहे तुमचा कशाबद्दल? तुमच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बद्दल. ओके, तर बघा आतापर्यंत आपण ह्या 4 प्रॉपर्टीज बघितल्या. आता नेक्स्ट प्रॉपर्टीकडे जाऊयात आपण, विच इज आवर फिफ्थ प्रॉपर्टी, दॅट इज बल्क मॉड्युलस, ज्याला आपण K ने रिप्रेझेंट करतो, K. आणि याच्यासोबत अजून एक प्रॉपर्टीचा स्टडी आपण करणार आहे, दॅट इज कॉम्प्रेसिबिलिटी. सो अँड कॉम्प्रेसिबिलिटी, ज्याला आपण बीटाने रिप्रेझेंट करतो. कशाने? बीटाने. आता या दोन्ही प्रॉपर्टीज बघा एक्झॅक्टली एकमेकाच्या ऑपोजिट आहे. बल्क मॉड्युलस आजपर्यंत कन्सेप्च्युअली तुम्हाला कोणी सांगितलं नसेल. काय असतो फिजिकल सिग्निफिकन्स? काय बल्क मॉड्युलसचं? एक्झाममध्ये बल्क मॉड्युलस आणि कॉम्प्रेसिबिलिटीवर क्वेश्चन्स असतात भरपूर. बल्क मॉड्युलस काय आहे की जेव्हाही कुठल्याही फ्लुइडला जेव्हा तुम्ही कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यावर प्रेशर अप्लायचा प्रयत्न करतात, व्हेनेवर यू अप्लाय प्रेशर किंवा व्हेनेवर यू ट्राय टू कॉम्प्रेस द फ्लुइड, कुठल्या फ्लुइडला जेव्हा तुम्ही कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा त्या फ्लुइडने जे दाखवलेलं रेजिस्टन्स आहे की नको मला कॉम्प्रेस करू नको, ते जे रेजिस्टन्स आतून जे रेजिस्टन्स येतोय त्या फ्लुइडच्या, जेव्हा आपण त्याला कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय, तो जो रेजिस्टन्स आहे त्यालाच आपण म्हणतो काय? बल्क मॉड्युलस. ओके, आणि याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट कुठल्याही फ्लुइडला किती इझिली तुम्ही कॉम्प्रेस करू शकता, त्याची ॲबिलिटी किती आहे कॉम्प्रेस होण्याची, म्हणजे तो किती सपोर्ट करतोय स्वतःला कॉम्प्रेस करून घेण्यात किंवा कॉम्प्रेसिबिलिटीला, ते कॉम्प्रेसिबिलिटी. ओके, तर एकमेकाची इन्व्हर्स आहे. त्याच्यामुळं कॉम्प्रेसिबिलिटी हा काय असतो? रेसिप्रोकल ऑफ बल्क मॉड्युलस, किंवा मग बल्क मॉड्युलस काय आहे? रेसिप्रोकल ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी. एकमेकाचं म्हणजे असं लिहू शकतो आपण K इज व्हॉट 1 अपॉन बीटा, किंवा मग बीटा इज व्हॉट 1 अपॉन K. ओके, ते बघूयात आपण नंतर. आता बल्क मॉड्युलस साठी आपल्याला मॅथमॅटिकल रिलेशन डिराईव्ह करायचं आहे. बल्क मॉड्युलस साठी आपण काय करूयात? मॅथमॅटिकल रिलेशन डिराईव्ह करूयात. आता त्यासाठी मी काय करतो, एक मी कंटेनर घेतला, याच्यामध्ये एक फ्लुइड आहे आणि या फ्लुइडवर आपण प्रेशर अप्लाय केलेलं आहे ऑलरेडी. त्याचं जे प्रेशर आहे कंटेनरमध्ये इथं, ते प्रेशर किती आहे? P आहे. इनिशियल प्रेशर P आहे आणि इनिशियल व्हॉल्यूम किती आहे? V आहे. आणि इथं एक फ्लुइड आहे, इथं सगळीकडे काय आहे? एक फ्लुइड आहे. कुठलं पण घ्या, गॅस घ्या, एखादा गॅस, इथं एअर आहे समजा, एअरला फिल केलं आपण. आता आपल्याला चेक करायचं आहे की या फ्लुइडचा बल्क मॉड्युलस कसा फाइंड करायचा, किंवा
तो फ्लुइड किती रेझिस्टन्स दाखवतोय जेव्हा आपण त्याच्यावर एक्स्ट्रा प्रेशर अप्लाय करण्याचा प्रयत्न करतोय. आता मी काय केलं, प्रेशर इन्क्रीज केलं या कंटेनरवरचं. किती अमाऊंटने इन्क्रीज केलं प्रेशर बघा, परत मी ड्रॉ करतो इथे. आता प्रेशरला मी इन्क्रीज केलं किती अमाऊंटने बघा. इनिशियल प्रेशर किती होतं, पी होतं. आता इनिशियल प्रेशर किती होतं, पी होतं. आता प्रेशर अप्लाय केल्यामुळे व्हॉल्यूम काय होणार आहे, या कंटेनरचा कमी होणार आहे. तर बघा आता कमी झालेला व्हॉल्यूम मी इथं दाखवतो, इथे आलं. याचा अर्थ काय झालं, मी प्रेशर जेव्हा इन्क्रीज केलं, किती अमाऊंटने इन्क्रीज केलं प्रेशर, डीपी अमाऊंटने. सो पी प्लस डीपी. बघा प्लस का म्हटलंय मी इथं, कारण इतक्या अमाऊंटने आपण प्रेशर वाढवलंय. आता जो फ्लुइड होतं बघा, ते पहिले किती व्हॉल्यूम मध्ये होतं, व्ही. पण आता प्रेशर अप्लाय केल्यामुळे व्हॉल्यूम काय झालंय त्या फ्लुइडचं, कमी झालंय. आता फायनल व्हॉल्यूम किती आहे, व्ही. पण इथं मायनस लिहावं लागेल मला, कारण व्हॉल्यूम किती अमाऊंटने कमी झालंय, डी व्ही अमाऊंटने कमी झालंय. डी व्ही अमाऊंटने काय झालंय, कमी झालंय. बरोबर. मग आता तुम्ही सांगा मला, बल्क मॉड्युलसला कसं डिफाईन करतो आपण. सो बल्क मॉड्युलस ची जी मॅथमॅटिकल डेफिनेशन आहे, बल्क मॉड्युलस के इज व्हॉट, इट इज द रेशियो ऑफ इंक्रीज इन प्रेशर डिवाइडेड बाय व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. ओके. आता सॉम मध्ये तुम्ही शिकला असाल स्ट्रेन म्हणजे काय, कुठलंही लॉंगिट्युडनल स्ट्रेन, शियर स्ट्रेन म्हणजे काय, चेंज इन डायमेन्शन डिवाइडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. बरोबर. आता व्हॉल्यूमेट्रिक इथे, सो चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. बरोबर. सो बल्क मॉड्युलस के इज इक्वल टू इंक्रीज इन प्रेशर, किती अमाऊंटने प्रेशर इंक्रीज झालंय बघा, डीपी अमाऊंटने. सो डीपी न्यूमरेटरला काय येईल, डीपी डिवाइडेड बाय व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन काय असतो, चेंज इन व्हॉल्यूम. किती अमाऊंटने व्हॉल्यूम चेंज झालं, डीव्ही अमाऊंटने, डीव्ही डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम किती आहे, ओरिजिनल व्हॉल्यूम व्ही होतं. आता मी इथे ना एक टर्म ऍड करणार आहे बघा, मायनस ऍड केलंय मी. एक्झाम मध्ये विचारतात, द रिलेशन फॉर बल्क मॉड्युलस इज गिवन बाय के इज इक्वल टू डीपी अपॉन मायनस ऑफ डीव्ही अपॉन व्ही. व्हॉट डज दिस नेगेटिव्ह साइन इंडिकेट्स. तर लिहितो मी बघा, तुम्हाला कळेल लगेच. काय करते नेगेटिव्ह साइन, काय इंडिकेट करते, नेगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट विथ इन्क्रीज इन द प्रेशर व्हॉल्यूम हॅज डिक्रीज्ड. ओके. तुम्ही जे लिहितो, negative sign indicates that with increase in pressure volume डिक्रीजेस. क्लिअर. तर हे आहे तुमचं बल्क मॉड्युलस के, इन्क्रीज इन द प्रेशर अपॉन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. म्हणजे त्या फ्लुइडने किती रेझिस्टन्स दाखवलेला आहे, रेझिस्टन्स अगेन्स्ट कॉम्प्रेसिबिलिटी. लक्षात घ्या. त्याला आपण कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला, आपण प्रेशर वाढवलं, व्हॉल्यूम कमी झालं, पण मग ते लिक्विड काय करतं, ते जे फ्लुइड आहे आतलं, ते फ्लुइड कंटिन्युअसली काय करतंय, रेजिस्ट करण्याचा प्रयत्न करतंय. ओके. आणि तोच रेजिस्टन्स म्हणजे काय असतो तुमचा बल्क मॉड्युलस. ओके. तर सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे बघा ही बल्क मॉड्युलस. इथं अजून एक मी पॉइंट लिहितो, महत्वाचा आहे.
the resistance to compressibility of the fluid is called, what it is called? Bulk modulus. Resistance to the compressibility of the fluid is called as bulk modulus. ओके, तर इथे आजचं लेक्चर आपण थांबूयात. फर्स्ट डे आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज, आता कॉम्प्रेसिबिलिटी आपण उद्या कॉम्प्रेसिबिलिटी पासून स्टार्ट करूयात. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्यात इम्पॉर्टंट फ्लुइड प्रॉपर्टी विस्कॉसिटी, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, त्यानंतर रिओलॉजी ऑफ द फ्लुइड्स म्हणजे फ्लुइड्सचं बिहेवियर आपण स्टडी करणार आहोत. वेगवेगळ्या टाईपचे फ्लुइड्स आपण स्टडी करणार आहोत, न्यूटोनियन, नॉन न्यूटोनियन, त्यानंतर सरफेस टेन्शन बघणार आहोत. आणि शेवटी सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी दॅट इज कॅपिलॅरिटी. ओके, या सगळ्या आता राहिलेल्या प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट आहे. उद्याचं लेक्चर ऑलमोस्ट 2 to 3 hours असेल आपलं. त्याच्यामध्ये आपण या सगळ्या राहिलेल्या प्रॉपर्टीज काय करूयात, कव्हर करूयात. आणि त्याच्यासोबत जे पण काय आपले हे आहेत MCQ सेशन्स ते सुद्धा आपण लगेच इमिजिएटली चॅप्टर वाईज आपण ते MCQज प्रिव्हियस इयर आणि इतर काही इम्पॉर्टंट MCQज जे आहेत बघा, साधे MCQज मी घेणार नाही की डेन्सिटीचं युनिट काय आहे किंवा मग बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला काय आहे. ओके, अशा टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला घ्यायची गरज नाही आहे. ते तुमच्या नोट्समध्ये ऑब्व्हियसली काय होणार आहे, कव्हर करणार आहे. पण तुम्हाला MCQ सॉल्व्ह करत असताना क्वालिटी MCQ सॉल्व्ह करायचे लक्षात घ्या. जिथे खरंच ट्विस्ट आहे, ट्रिक्स आहे, लँग्वेज चेंज केलेली आहे. आणि 2020चा जर पेपर बघितला तुम्ही, म्हणजे 2017चा पेपर तर खूप इझी होता. 2020चा पेपर जर बघितला तर खूप असे काही क्वेश्चन्स होते, खूप इझी होते क्वेश्चन्स, परंतु लँग्वेज थोडीशी टफ त्यांनी यूज केली होती. थोडं फिरवलं होतं स्टुडंट्सला, जेणेकरून तुम्ही तुमचे जे टेक्निकल नॉलेज आहे त्याच्यावर तुम्हाला डाऊट येईल. व तुम्ही रीड केलंय पण मग खरंच बरोबर आहे की नाही, त्यासाठी तुमचे कन्सेप्ट्सच क्लिअर पाहिजे. एक्झॅक्ट तुमचे फुल अँड फायनल फर्म कन्सेप्ट माहीत पाहिजे तुम्हाला की नाही हे असं आहे, सरांनी असं सांगितलं होतं, असंच आहे. ओके, तर ह्या गोष्टी आहेत सगळ्या. तर ते आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये सगळं पूर्ण आपण कव्हर करूयात. ओके, MCQचे फाईल्स पण मी ऑलमोस्ट आता रेडी करून ठेवलेलीच आहे. पूर्ण MCQज पण होतीलच आपले. हे बघा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द वॉटर इज टेकन ॲज 1. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ मर्क्युरी ॲट स्टँडर्ड टेम्परेचर इज किती आहे, 13.6. द प्रोडक्ट ऑफ डेन्सिटी अँड ॲक्सेलरेशन इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी रो इंटू जी. त्याला आपण काय म्हणतो बघितलं आपण, स्पेसिफिक वेट आपण त्याला म्हणतो. प्रोडक्ट ऑफ डेन्सिटी अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. डेन्सिटी इंटू काय, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. यालाच आपण काय म्हणतो, गॅमा म्हणजे स्पेसिफिक वेट. ओके, आता हे बाकीचे क्वेश्चन्स तर आपण सगळे विस्कॉसिटीचे रिलेटेड आहे. हे सगळे रेडी आहे बघा. आपले डायमेन्शन्स विचारलेले आहेत, विस्कॉसिटीवर भरपूर आहे. बल्क मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी बघा, बल्क मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीवर विचारलेलं आहे. द बल्क मॉड्युलस RTOM 2000. एक मिनिट. तर बल्क मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीवर बघा काय क्वेश्चन विचारलेला आहे. बल्क मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर, इंक्रीजेस विथ प्रेशर, इंक्रीजेस विथ विस्कॉसिटी आणि इज इंडिपेंडेंट ऑफ प्रेशर अँड विस्कॉसिटी. हा क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी. ओके, तर बल्क मॉड्युलसला कसं लिहितो आपण,
बघा, बल्क मॉड्युलस के इज इक्वल टू काय, कसं लिहितो आपण आता बघितलं, डीपी डिवायडेड बाय मायनस ऑफ डी अपॉन व्ही. आता बल्क मॉड्युलस जर बघितलं तुम्ही, इज इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर, टेम्परेचरचा काही संबंधच नाहीये, बरोबर. पुढे बघा, इन्क्रीजेस विथ विस्कॉसिटी, विस्कॉसिटीचं काही रिलेशन नाहीये. इज इंडिपेंडेंट ऑफ प्रेशर अँड विस्कॉसिटी, इंडिपेंडेंट आहे का प्रेशर? नाही, प्रेशरवर डिपेंडेंट आहे. हा, मी जर प्रेशर वाढवलं, बघा प्रेशर मी जर वाढवलं तर डायरेक्ट रिलेशन आहे, प्रेशर जर वाढवलं तर प्रेशर डिफरन्स वाढेल, डीपी वाढेल, म्हणजे बल्क मॉड्युलस काय होईल, वाढेल. तो याचा आन्सर काय बघा, आरटीओ एम 2013 विचारला आहे, बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इन्क्रीजेस विथ प्रेशर. दिस इज अ करेक्ट आन्सर. ओके, पुढे बघा, हे आता सगळे याचे विस्कॉसिटी रिलेटेड आहेत. हा क्वेश्चन बघा अजून डबल विचारलेला आहे, बल्क मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इन्क्रीजेस विथ प्रेशर. हे डायनॅमिक विस्कॉसिटी आहे, हे सगळे विस्कॉसिटी रिलेटेड आहे. ओके, आरटीओ एम वे आपली जी बॅच आहे मेन्सची, प्रिलिम्स आणि मेन्सची, ही ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. मेन्सची बॅच तर आपण FM पासूनच सुरुवात केलेली आहे. आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा सर्वांनी. प्रीला सुद्धा ह्यावेळेस कोणीही कुठल्याही विद्यार्थ्याने प्रिलिम्सला कॅज्युअली घेऊ नका, लक्षात घ्या. ओके, कुठल्याही विद्यार्थ्यांनी प्रिलिम्सला कॅज्युअली घेऊ नका. आपले बरेच विद्यार्थी आहेत ज्यांनी राज्यसेवा वगैरे केलेला आहे मागचे 4-4, 5-5 वर्ष. हे विद्यार्थी कट ऑफला खूप हाय घेऊन जाणार आहे. राज्यसेवेची एक्झाम सर्वांना माहिती आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे तिकडे. त्यामुळे जे विद्यार्थी MCQ, बघा काही विद्यार्थी असतात ज्यांना पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह खूप सोपं जातं, त्यांना रायटिंग स्किल्स असतात चांगले, पॉईंट्स व्यवस्थित मांडू शकता, असे विद्यार्थी नाही येणार इकडे. परंतु मॅक्झिमम असे विद्यार्थी आहेत ज्यांना नीट मुद्दे मांडता येत नाही, किंवा डिस्क्रिप्टिव्हमध्ये ज्यांचा हात नाही, किंवा रायटिंग प्रॅक्टिस नाही आहे, किंवा तो ऑल टुगेदर डिफरंट पॅटर्न आहे डिस्क्रिप्टिव्ह. त्यांना MCQ पॅटर्न इझी जातो, कारण की क्वेश्चन असतो, 4 ऑप्शन्स असतात. भले त्यांचा 3-3, 4-4 वर्ष टेक्निकलचा गॅप पडलेला असू द्या, परंतु त्यांना ह्या गोष्टी खूप खूप जास्त इझी जातात. MCQ पॅटर्न त्यांना टेक्निकलचा अभ्यास करणं इझी पडेल, पुढच्या 3-4-5 महिन्यामध्ये कव्हर करतील. आणि आहेत असे विद्यार्थी आपल्या बॅचमध्ये ज्यांचे 2-2, 3-3 मेन्सचे सब्जेक्ट ऑलरेडी झालेले आहेत. ओके, तर मेन्सचं आपण चालू करतोय. हे जे बुक आहे आपलं, हे सुद्धा आपण लवकरच लॉन्च करतोय. एक 15 to 20 डेज लागेल या बुकला लॉन्च होण्यासाठी. त्यानंतर प्रिलिम्सची जी बॅच आहे ही सुद्धा आपण ऑलरेडी 22 सप्टेंबरला चालू झालेली आहे. हिस्ट्री सब्जेक्ट कंप्लीट झालेला आहे आणि करंट अफेअर बऱ्यापैकी होत आलेला आहे. ओके, तर हे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आपलं मिशन IASचं ॲप्लिकेशन जे आहे ते जॉईन करा, डाउनलोड करा. आणि फायनली ओनली मेन्स बॅच सुद्धा अवेलेबल आहे. ओके, ओनली मेन्स बॅच सुद्धा अवेलेबल आहे. तर सर्वांनी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून या बॅचेसचा फायदा घ्या. उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूयात. उद्या राहिलेल्या ज्या फ्लुइडच्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण सगळ्या कव्हर करूयात. ओके, तर सर्वांनी आता सिरियसली अभ्यासाला चालू करा. एकदम डिटेलमध्ये प्रत्येक एक सब्जेक्ट घ्या ॲट अ टाइम. अजिबात घाई गडबड करू नका. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर असं वाटत असेल की MCQs तुम्ही पाठ करून जाशाल आणि मग फक्त वरवर अभ्यास करून एक्झाम क्रॅक होईल, तर असं नाहीये, हे लक्षात घ्या. असं नाहीये, तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. आजच्या लेक्चरमधनं तुम्हाला एक गोष्ट तर समजली की कुठल्या गोष्टीला किती डेप्थमध्ये करायचं आहे आणि किती कन्सेप्च्युअली केल्यानंतर किती गोष्टी आपल्याला समजत आहेत. त्याच्या रिलेटेड MCQs बघा, MCQs सॉल्विंगला आता कुठेही काही इश्यू येणार नाही. तुम्ही फक्त एक लेक्चर प्रॉपरली अटेंड करा. प्रत्येक सब्जेक्ट असंच डिटेलमध्ये मी फार स्क्रॅचपासून, फार बेसिकपासून तर एकदम डिटेलमध्ये प्रत्येक टॉपिक मी घेणार आहे. त्यामुळे मेन्समध्ये कुठलाही तुम्हाला इश्यू येणार नाही. सिमिलर वे प्रिलिम्सला सुद्धा आपल्याकडे एकदम रिनाऊंड फॅकल्टीज आहेत. युनिक अकॅडमीमधनं आपण फॅकल्टीज त्यांना रिक्वेस्ट केली की आमच्या स्टुडंटसाठी इकडे या तुम्ही प्रिलिम्ससाठी, तेव्हा ते आपल्याकडे प्रिलिम्सची बॅच कंडक्ट करताय. टॉप क्वालिटी आहे आपलं प्रिलिम्सचा कंटेंट सुद्धा. ओके, त्यामुळं अजिबात तुम्ही हे करू नका, प्रिलिम्सला सुद्धा कॅज्युअली घेऊ नका. आणि जे विद्यार्थी ऑलरेडी ज्यांचा प्रीचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे, तर प्रीच्या तुम्ही सुद्धा टचमध्ये राहावा. 50-50% प्रिलिम्स, 50% मेन्स. आणि इतर जे विद्यार्थी आहेत ज्यांना वाटतंय की मेन्सचा सुद्धा थोडा अभ्यास केला पाहिजे, तर मी सांगेल की जर तुम्ही 10 तास अभ्यास करताय तर 7 ते 8 तास वेळ जो आहे तो तुम्ही प्रिलिम्सला डेडिकेट करा आणि दिवसातले 2 ते 3 तास मेन्ससाठी.
म्हणजे प्रिलिम्सच्या आधी तुमचे एखादा दुसरा 2 जरी सब्जेक्ट तुमचे मेन्सचे कव्हर झाले तरी ते बोनस राहील तुम्हाला पुढे, लक्षात घ्या. ओके, तर असं प्लॅनिंग तुम्हाला करायचं आहे. तर आता वेळोवेळी मी माझं गायडन्स राहीलच शेवटपर्यंत. प्रत्येक टॉपिक, प्रत्येक सब्जेक्ट आपण डिटेलमध्ये कव्हर करूयात. ओके, आणि मेन्सबद्दल एकदम निश्चिंत राहा सर्वांनी. थँक्यू.